झी 24 तास एक पाऊल पुढे। भारताविरुद्ध इंग्लंड वनडे सिरीजची सुरुवातही पराभवाने झाली। मात्र इंग्लंड विरुद्ध कोची वनडे जिंकून टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला असणार। टॉप ऑर्डर सातत्याने फ्लॉप ठरत असताना कॅप्टन धोनीचा धमाकेदार टीम इंडिया करता दिलासादायक बाब ठरणार आहे। त्यामुळे इंग्लंड विरुद्ध उर्वरित सिरीजमध्ये धोनी भारतासाठी ट्रम्प कार्ड ठरणार। दोन 2011चा वनडे वर्ल्ड कप काय जिंकला, मात्र त्यानंतर क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये टीम इंडियाची पुरती धूळधाण झाली। विजयाच्या वारूवर स्वार झालेली टीम इंडिया प्रत्येक मॅच गणित पराभव कसा टाळता येईल याचाच विचार करताना दिसायची। टीम इंडियाची सद्यस्थिती वाळवंटात पाण्याकरता वणवण भटकटणाऱ्या वाटसरूपेक्षा निराळी नाही। तशातही टीम इंडियासाठी समाधानाची बाब म्हणजे कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा धडाकेबाज फॉर्म। जो ब्लू ब्रिगेड करता नवसंजीवनी ठरू शकतो। बाकी फ्लॉप शो कायम आहे। प्रतिस्पर्धी बॉलिंग अटॅक पुढे भारतीय टॉप ऑर्डरनं सपशेल शरणागती पत्करल्यानंतर तर धोनीची एकाकी झुंज ही काबिले तारीफ अशीच म्हणावी लागेल। कॅप्टन धोनीनं गेल्या 6 वनडे मॅचेसमध्ये 4 हाफ सेंचुरी झळकावल्यात। यात त्याचा टॉप स्कोअर होता नॉट आउट 113 रन्स। माहीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्ध वनडे सिरीज पूर्वी जवळपास सर्वच आघाड्यांवर पाडाव झाला होता आणि या सर्व पराभवांना जबाबदार धरलं गेलं ते कॅप्टन धोनीला। मात्र टीममधील प्लेयर्सच्या तुलनेत स्वतः धोनीचा परफॉर्मन्स टीकाकारांना सडेतोड उत्तर देणारा ठरलाय। एकीकडे टीम इंडिया आणि इतर सहकाऱ्यांचा फॉर्म आणि फिटनेस ढासळत असताना धोनीनं एकला चलोरेची भूमिका समर्थपणे पार पाडली आहे। जानेवारी 2012 पासून आतापर्यंत धोनीनं खेळलेल्या 20 वनडेमध्ये 65.27च्या सरासरीनं 1 सेंचुरी आणि 5 हाफ सेंचुरी झळकावत 718 रन्स काढले। धोनीचा फॉर्म हा केवळ टीम इंडिया पुरता मर्यादित नाही। माहीनं आपल्या बॅटची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घ्यायलाही भाग पाडलाय। एकेकाळी आपल्या बॅटनं प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणाऱ्या मायकल बेवनपेक्षाही धोनी अधिक विस्फोटक ठरलाय। अनेकदा कांगारूंना संकटातून बाहेर काढताना टीमला एक हाती विजय मिळवून देण्यात बेवनचा हात धरणारा कुणीही नव्हता। मैदानात त्याच्या येण्यानंच प्रतिस्पर्धी टीमचे विजयाचे मनसुबे हवेत विरलेले असायचे आणि एकदा का त्याची बॅट समोर येणाऱ्या प्रत्येक बॉलरचा वेध घ्यायला लागली की प्रतिस्पर्धी टीमच्या गोटात सन्नाटा असायचा, तर कांगारू विजयी जल्लोष साजरा करायचे। बेवनचा हाच एकहाती विजय मिळवून देण्याच्या हातखंड्यात महेंद्रसिंग धोनी तरबेज झाला। टीमला टार्गेटचा यशस्वी पाठलाग करून देताना धोनीची सरासरी सर्वांना आश्चर्यानं तोंडात बोट घालायला लावण्यात भाग पाडते। धोनीनं आतापर्यंत खेळलेल्या 49 इनिंगमध्ये 104.89च्या राक्षसी सरासरीनं 1993 रन्स केलेत। त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे तो टॉपवर पोहोचलाय। तर ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्क या लिस्टमध्ये सेकंड पोझिशनवर आहे। टार्गेटचा पाठलाग करताना क्लार्कची सरासरी 89.20 आहे। त्यानं 44 इनिंगमध्ये 1784 रन्स केलेत। माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मायकल बेवननं 45 इनिंगमध्ये 1725 रन्स केलेत। 86.25च्या सरासरीसह तो 3ऱ्या पोझिशनवर ढकलला गेलाय। धोनीनं आपल्या बॅटची चव सगळ्या दादा टीमना चाखवली आहे आणि त्यानं स्वतःला प्रत्येक आघाडीवर सिद्धही केलाय। मात्र टीम मधल्या सहकाऱ्यांना न गवसणाऱ्या फॉर्ममुळे होणाऱ्या पराभवाचं खापर धोनीच्या डोक्यावर फोडलं जात आहे। त्यामुळे कॅप्टन धोनीची बॅट आणि त्याच्या नेतृत्वाचा मिडास टच इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सिरीजमध्ये विजय साजरा करून पुन्हा आपली कमाल दाखवणार का याचीच उत्सुकता प्रत्येकाला लागून आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।